थोडी वेळ दोन्ही हात वर करत स्तुती आराधना करूया. पवित्र आत्म्याचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. हालेलुया, हालेलुया. येशू आपल्याला एक संदेश देत आहे. एक आपल्या मनाचा तुकडा झालं तर तिथे देवाला येऊन बसायला जागा नाही. मन तुकडा म्हणजे दुःख येण्यावर नाही, ते देवाला प्रॉब्लेम नाही. जर आपण कोणावर प्रेम करायला तयार नाही, कोणावर राग धरू नाही, हालेलुया, कोणाच्या तरी संबंधामध्ये मन कठीण करून बसलेला आहे, हालेलुया, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देवाला आपण जागा देत नाही. दुनिया आपल्याला तुकडा करायला बघणार, सोडून दे, विचार नको करू. हालेलुया. कधी कधी आपण सांगतो मी क्षमा केली आहे तरी मी बोलणार नाही. हालेलुया. मी सोडून देतो तरी बोलणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपण प्रीतीला शब्द देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रीती अशी गोष्ट आहे ज्याला हात देतो. हात आला तर त्या गोष्टीला प्रीती म्हणून नाव देऊ शकत नाही. मी प्रेम करतो म्हणून बोलू शकत नाही. हालेलुया. कारण प्रीती अशी गोष्ट आहे ज्याला हात देतो. प्रीतीला कोणी हात ठेवलं तर त्या व्यक्ती प्रीती करतच नाही, त्या व्यक्तीमध्ये प्रेम नाहीये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे, तुला जेव्हा जमते थोडा प्रेम करा असे देवाने बोलले नाही. जसे मी तुझ्यावर प्रेम केलं तसे तुम्ही एकमेकांच्यावर प्रेम करा. हालेलुया. प्रभू येशूने पूर्ण दुनियाला दाखवून ठेवले प्रीतीला हद्द नाही. प्रीती म्हणजे देवा, प्रीतीला हद्द नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूला पक्का माहिती आहे थोड्या वेळात पेत्र माझ्या विरुद्ध जाणार आहे. पेत्र सांगणार हा कोण आहे मला माहित नाही. त्या ठिकाणी आम्हाला समजा सिस्टर लोकांना प्रवचन द्यायला बोलवलं. प्रवचनाला चढायच्या अगोदर त्या लोकांनी सिस्टरांना सांगितलं मी प्रवचन देताना बेन्नी फादरांच्या बद्दल बोलायचं नाही, बेन्नी फादरांना ओळखत आहे म्हणून दाखवायचं नाही. हालेलुया. आम्हाला समजा पत्ता बोलायचं नाही. मी प्रवचन दिलं. प्रेज द लॉर्ड. मध्ये मध्ये त्यांनी बोललं तसाच प्रकारे काही काही बोलले. हालेलुया. तेव्हा प्रवचन करून बाहेर आले, मला बोलले फादर पेत्राने येशू बद्दल बोलले तसा प्रकारे आम्हाला करायचं पाळी आली. हालेलुया. आम्ही बेन्नी फादरला ओळखतच नाही म्हणून बोलायचं पाळी आली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं बोलायला जाणं म्हणजे त्या सिस्टरांचं हृदय फाटल्यासारखं झालं. पहिलेच बोललं असं तिकडे प्रवचन द्यायला गेलं नसता. हालेलुया. तर हे वेदीवर चढायचं अगोदर बोलले आम्हाला असं बद्दल काही बोलायचं नाही आणि बेन्नी फादरना ओळखताय दाखवायचं नाही. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. पेत्राच्या मनात ध्यानामध्ये काही नाही तरी येशूला माहिती आहे हा पेत्र अजून 1-2 तासामध्ये जागीर करणार आहे. तो नसरतकर येशू कोण आहे मला काही माहित. हालेलुया. तरी
येशूने त्या पेत्राचा पाय धुतले, पायाचा मुखा घेतले. हालेलुया, धन्यवाद येशू. यहूदा इस्करियोतला पायाचा मुखा घेतले, धुतले. हालेलुया. एवढं मात्र नाही, त्याच्या बरोबर त्याचा आत्मा वाचवण्यासाठी भरपूर प्रेमाच्या गोष्टी मध्ये येशूने बोलले. त्याचा बचाव करण्यासाठी भरपूर काही काही बोलले. येशूने इस्करियोतला बोलले, तुला काही करायचं ना, पटकन जाऊन कर. म्हणजे बरोबर असलेल्या शिष्यांच्या समोर त्याचा अपमान होऊ नये म्हणून त्याला सूचना देत आहे. तू करायला जात आहे ते मला पक्का माहिती आहे, तुझं डोकं फिरलेलं आहे ते मला माहिती आहे. हालेलुया. तरी त्याला दुःख होऊ नये म्हणून त्याच्याशी बोलत आहे. हालेलुया. तशाच प्रकारे येशूने त्याला सांगितलं, हालेलुया, तुम्ही सगळं शुद्ध आहात, एक जण सोडून. हालेलुया. आपसा त्याने विचारपूस करायला चालू ठेवतो, कोण आहे तो एक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धर्म ठेवणारा एक किस्म इथे बसलेला आहे, ते कोण आहे म्हणून विचारताना हालेलुया येशूने सांगितलं, मी ज्याला बुडवून देतो तोच. हालेलुया. भाकर राक्षसामध्ये बुडवून त्याचा तोंडात घातली. हालेलुया. ज्याला देतो तोच आहे म्हणून बोलली. हालेलुया. म्हणजे त्याला अजून अजून देव संधी देत आहे. हालेलुया. माहिती आहे तू काय करशील, तुझ्या डोक्यात काय काय चालू आहे मला अंदाज आहे. हालेलुया. पक्का मला माहिती आहे तू काय करतायस, तरी देखील माझ्या प्रेमाला हात मी तुझ्यासाठी उभं राहणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कधी कधी काही लोकांची भाषा आपल्याला कळण्यासारखा भाषा नाही. आज एका फादरने मला एक फोटो पाठवून दिला, एक लहान बाळाचा फोटो आहे. हालेलुया. लहान बाळाचा फोटो एका फादरने दुसऱ्या फादरला पाठवला तर चांगला आहे ना, विशेष काय आहे का. हालेलुया. त्या फोटो मध्ये असं लिहिलेलं आहे, 10 लोकांना मित्र म्हणून घेऊन फिरण्यापेक्षा बरं आहे एकाला मी तुझ्या सोबत आहे म्हणून दाखवून देणे. फोटो मध्ये लिहिलेलं आहे. मी काय करायचं, मी त्या फादरला फोन करून विचारायचं आहे का, फादर कशाला तुम्ही त्या फोटो मला पाठवून. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहिजे तर हात लावू शकताय. तुमच्यामध्ये कोणतरी असं प्रकारे नवऱ्याने बायकोला एक पत्र पाठवलं तर, एक पोस्ट टाकलं तर, कधी कधी ते कुठल्या तरी खातीपर्यंत जाण्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला अनेकदा प्रश्न पडताय, मी खरोखर काय करायचं, माझी परिस्थिती काय आहे, मी काय उत्तर देऊ, मी कोणाच्या बाजू घेऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी एका छोटा मुलाने येऊन मला बोलले, त्या घरात एक मोठा मुलगा आहे, तो अगदी बारका आहे. त्याने मला सांगितलं, फादर आमचा पप्पा दारुडी आहे, घरामध्ये हे सर्व अशा अशा प्रकारे करत आहे. फादर मी कोणाकडून काही शिकू. प्रेज द लॉर्ड. फादर मी पप्पाकडून काय शिकू. हालेलुया. मी कानामध्ये बोललो त्याला, हालेलुया, तू कसला पप्पा बनणार म्हणून तू आत्ताच निर्णय घे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हा मुलगा जेव्हा पप्पा झाला, त्याचा पप्पापेक्षा बेकार पप्पा तो. मी विचारलं प्रश्नाला काय अर्थ आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर गोंधळाच्या या दुनियामध्ये आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो,
मी कुठे उभं राहू, मी कोणाकडे बघू, मी काय काय कशावर मी भरोसा ठेवू. हालेलुया. माझा भविष्य काय आहे, मी काय करायला पाहिजे, मोठा प्रश्न कधी कधी पडत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, सगळ्या प्रकारचा शहाणपणा जे आपल्या डोक्यात चालू आहे, त्या शहाणपणा डोक्यात ठेवून आपल्यामध्ये कोणालाही देवाजवळ जाऊन शांत मनाने प्रार्थना करता येणार. तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या झोपेच्या समस्या येशूने पूर्णपणे अगोदर झालेले बिघडलेले ऑपरेशन येशूने आज बरोबर करून देऊन तुमच्या दुरुस्त ऑपरेशन येशूने दुरुस्त केलेलं आहे. अनेकांचा घबराहट, भित्रीपणा, अकारण असलेल्या भीती कुठून आला तेव्हा माहिती नाही. येशूने तुमच्या हृदयातील बाहेर पूर काढून टाकलेला आहे. कुठे जायचं आहे तिकडे जायचं तुम्हाला जमणार. कोणाबरोबर बोलायचं आहे त्यांच्याशी बोलायला तुम्हाला जमणार. दुसऱ्या लोकांच्या हृदयातील भित्रीपणा दूर करायचा ताकद आणि ज्ञान देवाने तुम्हाला परत दिलेलं आहे. अनेक लोकांचा आर्थिक अडचण, त्या प्रश्नाला उत्तर नाही, देव आज तुमच्या जीवनामध्ये उत्तर करून देत आहे. एक लाजाळू स्वभावातील व्यक्ती आपल्यामध्ये आहे, त्यांचा लाजाळूपणा देवाने काढून टाकलेला आहे. दावीद राजा सारखे त्यांना एक नवीन उत्पत्ती देवाने बनवलेलं आहे. मानसिकता, मानसिक आजार, मेंटल प्रॉब्लेम असलेले, मानसिक आजार असलेल्या तिघांना येशूने आता स्पष्ट केलेलं आहे. त्यातील एका व्यक्तीला येशू उदारपणाचा दान देत आशीर्वाद करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.